यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात सुनील तटकरेंनी जोरदार फटकेबाजी केली आहे। भुजबळ उत्तम कबड्डीचे खेळाडू, भुजबळ सिने कलाकार, सिने निर्माते आहेत असं म्हणत खासदार सुनील तटकरेंचा भुजबळांना मिश्किल टोला लगावला। तर सुनेत्रा वहिनींनी नेतृत्व बळकट करण्यासाठी 80 वर्षांचा हा कबड्डीपट्टू मैदानात उतरणार असल्याचंही ते म्हणाले। मुंबईतील षण्मुखानंदमध्ये राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन पार पडला। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला रुपाली चाकणकर अनुपस्थित होत्या। दरम्यान चाकणकरांच्या गैरहजेरीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय। हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर जोरदार टीका केली। महाविकास आघाडीचे 3 ते 4 आमदार भाजपसोबत फिरत असल्याचा दावा करत त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय। तसेच विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत आपकी बार 500 पार चा नारा देखील दिलाय। जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी निवडणुकीतून माघार न घेतल्यानं महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या समोरील आव्हानं वाढली आहेत। दरम्यान रेश्मा काळेंनी नगरसेवकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत प्रचार सुरू केलाय। पंढरपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाबाबत सोलापूर जिल्हा प्रशासनाने पत्र दिलं आहे। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि पुरुषोत्तम अधिक मासातील गर्दीमुळे गैरसोय होऊ शकते असं प्रशासनानं म्हटलंय। तर याबाबत चर्चा करण्याची तयारीही प्रशासनाने दर्शवली असून आता रोहित पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय। परप्रांतीय कॅब चालकानं मारहाण केलेल्या सरोज दस्तूर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरोज दस्तूर यांची विचारपूस केली, तर श्रीकांत शिंदेंनीही संवाद साधत कारवाईचं आश्वासन दिलंय। ठाण्यात मारहाण झालेले सरोज दस्तूर न्यूज 18 मराठीवर सरोज दस्तूर यांनी सांगितलं की घडलेली घटना आहे। भास्कर जाधवांनी भाजपवर दुहेरी भूमिकेचा आरोप करत विविध राजकीय मुद्द्यांवर जोरदार टीका केली आहे। रोहित पवारांच्या शेतकरी आंदोलनाला त्यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय। तसेच मोदी सरकारच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित करत देशातील वाढत्या समस्या आणि घोषणाबाजीच्या राजकारणावरही त्यांनी टीका केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता देणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। तसेच एसटी कर्मचाऱ्यांना 100 कोटी घरभाडे भत्ताही देण्यात येणार आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर करण्यात येणाऱ्या लेपनावरून नवा वाद निर्माण झालाय। विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनावरून प्रशासन विरुद्ध वारकरी संप्रदाय आमने-सामने आलेत। पुरातत्व विभागाच्या रासायनिक प्रक्रिया लेपनाला वारकरी संप्रदायानं विरोध केलाय। दरम्यान वेळ प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यापूर्वी बैलजोडीच्या मानावरून वाद निर्माण झालाय। आपल्याला डावलल्याचा आरोप करत मानकरी उमेश रानवडे हे कुटुंबासह आळंदीतील संजीवन समाधी मंदिराबाहेर उपोषणाला बसले। पालखी सोहळ्यात बैलजोडीच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यापासून राज्यात सर्वत्र कारवाईचा धडाका सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर विभागात भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू आहे। या अंतर्गत 1 जून ते 9 जून पर्यंतच्या अवघ्या 9 दिवसात 27 ठिकाणी धाडी टाकून तब्बल 2,47,75,000 रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय। कोल्हापूरच्या मुरगुड सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी पोलिसांसमोरच माज केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। न्यायालयात घेऊन जात असताना आरोपीने मिशा पिळत खुन्नस दिली। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चौघांनी तरुणीवर बलात्कार केला होता।
बीड पंचायत समिती कार्यालयाबाहेर वैयक्तिक कामासाठी आलेल्या समाधान खिंडकर यांच्यावर भाऊ दादा खिंडकर आणि त्यांच्या एका साथीदाराने जुन्या वादातून लोखंडी पाईपने लाथा बुक्क्यांनी हल्ला केलाय। समाधान खिंडकरला जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दादा खिंडकरसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीड जिल्ह्यातील परळी शहरात पैशांच्या जुन्या व्यवहारातून आणि बँक कर्जाच्या जामीनदाराच्या वादातून महाविद्यालयातील एका लिपिकाचं अपहरण करण्यात आलंय। अपहरण करून तब्बल 2 तास बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांनी तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचं तक्रारीतून नमूद केलंय। तर या प्रकरणी परळी शहर पोलिसांनी वैजनाथ यादव आणि त्याच्या 2 साथीदारांविरोधात अपहरण, मारहाण आणि धमकीचे गुन्हे दाखल केलेत। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात अवघा 12% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील उपयुक्त पाणीसाठा गुरुवारी सकाळी केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर म्हणजेच 12.12% इतकाच शिल्लक राहिलाय। त्यामुळे पालिकेने 15 मे पासून लागू केलेली 10% पाणी कपात अद्याप कायम आहे। भेसळखोरांविरोधातील धडक कारवाईच्या धसक्याने सांगलीतील गूळ बाजारातील सौदे गेल्या 4 दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झालेत। मुंबई, पुणे आणि नाशिकच्या व्यापाऱ्यांनी मागणी थांबवल्याने कोट्यावधींचे उलाढाल थांबले असून हमाल आणि तोलाईदारांच्या रोजगारावर देखील परिणाम झालाय। कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलंय। पेरणीनंतरही समाधानकारक पाऊस न झाल्याने बियाणे उगवण्यास अडथळा निर्माण झाला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हवामान विभागाने येलो अलर्ट दिला असला तरी अनेक भागांमध्ये अद्याप पाऊस कमी झालेला नाही। त्यामुळे बळीराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागाने 4,85,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचं नियोजन केलंय। जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठाही सुरळीत सुरू आहे। दरम्यान पावसाची अनिश्चितता लक्षात घेता 15 जून पूर्वी पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलंय। मान्सूनच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रात पाणी टंचाईची चाहूल लागली आहे। राज्यातील धरणांमधला पाणीसाठा हा 25% गेलाय। खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर तसंच नीरा देवघर, भामा, आसखेड, मुळशी, कोयना आणि वारणा यांसारख्या महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। शेतकरी पेरणी आणि इतर कामांमध्ये व्यस्त आहेत। अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे चांगल्या प्रकारे रुजल्याचं चित्र दिसतंय। तर वेळेवर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामाबाबत सकारात्मक वातावरण देखील तयार झालंय। हिंगोलीच्या कळमनुरीतील गॅस एजन्सी बाहेर सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली। डीएसी नंबर मिळूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। वाढत्या गोंधळामुळे प्रशासन आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय। अखेर पोलीस बंदोबस्तात नागरिकांना गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले। नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रांवर कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांशी प्रतवारी करून अधिकारी वाद घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लासलगावच्या विंचूरमध्ये 3 कांद्याची प्रतवारी केल्यानंतर कांदा ब्रिगेड असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे शेतकरी संतप्त झालाय आणि त्याने नाफेडला कांदा न देता परत नेलाय। वाशिमच्या एक बुर्जी प्रकल्पावरील जलसंपदा विभागाचे पर्यटन स्थळ गेल्या काही वर्षांपासून दुरावस्थेत आहे। इथे असलेल्या गार्डन आणि बोटिंग सुविधा बंद पडल्याने परिसर ओस पडलाय। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतानाही सुविधा बंद असल्यानं हे पर्यटन स्थळ पुन्हा सुरू करण्याची मागणी होते। हिंगोलीतील डीएपी खत टंचाई आणि सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं महामार्गावर रास्ता रोको केलाय। सेनगाव कन्हेरगाव मार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आले। तर या आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती।
धाराशिवमध्ये कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। सरसकट कर्जमाफी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे। गोंदिया शहरात भूमिगत गटार योजनेअंतर्गत रामनगर ते सूर्याटोला या मार्गावरील रस्ता 2 महिन्यांपासून खोदून तसंच ठेवण्यात आले आहे। अपूर्ण कामामुळे रस्त्यावर खड्डे पडून अपघातांची मालिका सुरू झाली असून दुचाकी स्वार जखमी होत आहेत। यावरून नागरिकांनी कंत्राटदार आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिलाय। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक। लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। ब्रेक नंतर पुन्हा घेऊया सुपरफास्ट 100 बातम्यांचा वेगवान आढावा। भारत दक्षिण कोरिया आर्थिक आणि औद्योगिक संबंधांना नवी चालना मिळाली आहे। पिंपरी चिंचवड विद्यापीठात देशातील पहिल्या कोस्मी पुणे बेस कॅम्पचे उद्घाटन करण्यात आलं। या केंद्राच्या माध्यमातून कोरियन भाषा प्रशिक्षण, विद्यार्थी कौशल्य विकास, संशोधन, स्टार्टअप आणि इन्क्युबेशन आणि उद्योग शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन मिळणार आहे। भारतातील कोरियन लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं कोरिया प्रजासत्ताकाचे महावाणिज्य दूत डोंगवान यू यांनी सांगितलंय। कमला एकादशी निमित्त तीर्थक्षेत्र आळंदी इथल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज सजीवन समाधी मंदिरात हजारो देशी विदेशी फुलांची नयनरम्य सजावट करण्यात आली आहे। माऊलींच्या गाभाऱ्यासह समाधी परिसरात साकारण्यात आलेली ही आकर्षक आरास पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। अधिक महिन्यातील शेवटच्या एकादशी निमित्त पैठण इथे गोदावरी स्नानासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मात्र नदीपात्रात महिला, लहान मुलं आणि वृद्ध भाविक मोठ्या संख्येने उतरले असतानाही पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने चिंता व्यक्त केली जाते। प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाविकांकडून केली जाते। इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। ब्रेक नंतर पुन्हा पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। चंद्रपूर शहराजवळ इरई नदी पुलावर भरधाव कार कठडा तोडून थेट नदीत कोसळली। या अपघातात कारमध्ये असलेले 5ही प्रवासी जखमी झालेत। या घटनेनंतर पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ इथे वाळू माफियांच्या हल्ल्यात जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे यांचा मृत्यू झालाय। किरकोळ वादातून 10 ते 15 जणांनी हल्ला केल्याची माहिती असून या घटनेनंतर नातेवाईकांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे। धाराशिव जिल्ह्याच्या भूम शहरात गावगुंडांनी दहशत पाहायला मिळते। 2 युवकांनी पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल कर्मचाऱ्यांवर कोयत्यानं हल्ला केलाय। पेट्रोलचे पैसे मागितल्यामुळे हल्ला केल्याची माहिती असून हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। यानंतर वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबण्याची। मात्र दिवसभरातील घडामोडी अशा सुरू राहतील। पाहायला विसरू नका न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।